आज मी महाभारतातली कोणीही कधीही न ऐकलेली कथा सांगणार आहे. या कथेमध्ये महाभारताच्या युद्धभूमीवर फसलेल्या चिमणीच्या पिल्लांना आणि चिमणीला श्रीकृष्णाने कशा प्रकारे वाचवलं यावर आधारित ही कथा आहे. कौरव पांडवांमध्ये होणाऱ्या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते. हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या 4 पिल्लांसह राहत होती. तो वृक्ष जमिनीदोस्त झाला आणि तिचं घरटं उडताही न येणाऱ्या इवल्या पिल्लांसह कोसळलं. पण आश्चर्यकारकरित्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती. घाबरलेल्या हताश झालेल्या चिमणीने तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले. युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरविण्यासाठी ते तिथे आले होते. आपल्या दुबळ्या पंखात सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णाच्या रथाकडे उड्डाण केले. हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव. या भयंकर युद्धात ती चिरडली जातील, तिनं श्रीकृष्णाला विनवलं. तुझं दुःख मला कळतंय, पण मी निसर्ग नियमात ढवळाढवळ करू शकत नाही, श्रीकृष्ण म्हणाले. चिमणीने पुन्हा विनंती केली आणि म्हणाली, मला इतकंच माहीत आहे की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळाचं नशीब आता तुमच्याच हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं हे सुद्धा आता तुम्हीच ठरवा. कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहतं. श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसांसारखं बोलत होते. असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाहीये. हे तत्वज्ञान मला कळत नाही. मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्ही स्वतःच आहात. मी तुम्हाला शरण आले आहे. चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती. मग असं कर, 3 आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर, श्रीकृष्णाने सांगितलं. सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले. चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली. 2 दिवसानंतर शंखनाद करून युद्ध आरंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितलं. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन थोडा दचकलाच. शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता. मला आज्ञा करावी, माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही, अर्जुन म्हणाला. अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वतःकडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला. पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या. एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही. मी करू का, अर्जुनाने आजर्व केले. त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं. पण केशव, तुम्ही हत्तीवर वार का केलात, अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं. कारण चिमणीचं नामतं घरटं असणारं झाड त्याने पाडलं होतं, श्रीकृष्णानेही त्यांना सांगितलं. कोण कुठली ती चिमणी, अर्जुनाला काही कळेना. आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे. फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडलीये. अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णाने त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली. युद्ध सुरू झालं. पुढच्या 18 दिवसात अनेकांची आयुष्य संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्काराची वाट पाहत अजूनही तिथेच पडलेली होती. छिन्न विछिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य, युद्धात मारले गेलेले हत्ती, रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता. एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहत राहिले. अर्जुना, माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का, श्रीकृष्ण म्हणाले. या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला. एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना एक क्षुल्लकसा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत, हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णाकडे पाहू लागला. हीच ती घंटा,
मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती. श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता त्याने ती जळशीळ घंटा उचलली आणि त्यानंतर त्याने जे पाहिलं त्याने त्याचे आयुष्य कायमचं बदललं. 1, 2, 3, 4 आणि 5 4 छोट्या चिमण्यांपाठोपाठ एक प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली. निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते. अर्जुन म्हणाला, मला क्षमा करा श्रीकृष्णा. मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो. जेव्हा काळ अटीतटीचा असतो तेव्हा घंटा उचलली जाईपर्यंत थोडं थांबा. विश्वास ठेवा, भगवंत सर्व व्यवस्थितच करणार आहे. रामकृष्ण हरी.